आज आपण बनवत आहोत मिसळ। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मीठ चवीनुसार, हे चिकन मसाला आहे, तुमच्या आवडीनुसार कोणताही याचा घेऊ शकता। धने जिरे पूड 1 चम्मच जिरे पुडे आणि 2 चम्मच धने पुडे। ह्यामध्ये 1 चम्मच गरम मसाला, थोडं हिंग, पाव चम्मच हळद, हे लाल तिखट, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर। हे वाटण करून घेतलं आहे आधीच। ह्यामध्ये 1 कांदा, अर्धा टोमॅटो, 4 ते 5 लसूण, 1 इंच आलं आणि खोबऱ्याचा तुकडा किसलेला, हे आणि 1 चम्मच तीळ, हे भाजून वाटून घेतलेला आहे। अर्धा पाव भिजून मोड आलेली मटकी 1 कपच्या एवढी आहे। मिसळसाठी आधी आपण पाणी गरम करत ठेवूया एक साईडला। चालू। आता मिसळ बनवायला चालू करतोय। तुम्हाला हवं त्या कढईमध्ये किंवा या पसरट वगैरे एखादा टोप असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। ह्यामध्ये मी थोडं जास्त तेल घेत आहे, 4 ते 5 पळी आपण तेल घेऊया। तेल गरम झालं आहे, ह्यामध्ये आपण ऍड करणार आहे कढीपत्ता, त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा, कांदा भाजला आहे, तर आपण ह्यामध्ये वाटण घालून घेऊ। मसाला आपण तेल सोडेपर्यंत भाजून घेऊया। मसाल्याने छान तेल सोडलं आहे, ह्यामध्ये आपण मटकी भाजून घेऊ। ह्यामध्ये वाटण जे वाटलेलं त्याचं थोडंसं पाणी घालून आपण मटकीला छान शिजवून घेऊया। थोडा गॅस कमी करते, मीडियम गॅसवरती आपण मटकी 2 मिनिटं शिजवून घेऊ। 1-2 मिनिटं झाले, मटकी छान भाजली आहे। आता आपण ह्यामध्ये सगळे सुके मसाले टाकून घेऊ। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट टाका, जास्त तिखट आवडते तर जास्तही टाकू शकता। गरम मसाला, हिंग आणि हळद, धने जिरे पूड, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ। सगळे सुके मसाले आपण मिक्स करून घेतले। ह्यालाही आपण 1-2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया, झाकण ठेवून मीडियम गॅसवरती। 1-2 मिनिटांनी आपण बघणार आहे। छान मिसळ शिजली आहे। आपण ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ। हे पाणी गरम केलेलं आहे। तुम्हाला जेवढी पातळ लागते तेवढं तुम्ही पाणी
ॲड करू शकता. बघू शकता छान तर्रीवरती आली आहे. आपण ह्याला एक 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवून देऊया. उकळ आल्यानंतर गॅस स्लो करून झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहे आणि कोथिंबीरने गार्निश करणार. ह्याला तुम्ही पाव आणि फरसाण बरोबर लिंबू बरोबर सर्व करू शकता.